इयत्ता 8वी मराठीमधला स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत। माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठामध्ये आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या विविध प्रसंगाची माहिती आपल्याला घ्यायची आहे। त्या अगोदर आपल्याला या पाठाचे लेखक सुनील चिंचोलकर यांचा आपण थोडक्यामध्ये परिचय घेऊया। जन्म 1951 आणि मृत्यू 2018। मराठीमधले एक सुप्रसिद्ध लेखक आणि संत साहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। त्या पुस्तकांमधली संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदासबोध विवरण मंच भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे इत्यादी सारख्या काही पुस्तकासह 40 पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत। त्यांना काही पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे। शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे। या पाठाचा थोडक्यामध्ये आशय जर आपण या ठिकाणी बघितला तर या पाठामध्ये स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे काही प्रसंग आलेले आहेत। त्यामध्ये स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती याविषयीचं वर्णन या पाठामधून आलेलं आहे। तसंच भारत यात्रेचा समारोप त्यांनी केला। त्या समारोपाच्या प्रसंगी कन्याकुमारी इथल्या शिलाखंडावर स्वामीजी 3 दिवस ध्यानस्थ बसलेले होते। 3 दिवस आणि 3 रात्र भारतभूमीची सध्याची स्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला परिवर्तन घडवून आणण्याविषयी काय करता येईल या संबंधीचं चिंतन त्यांनी केलेलं आहे। आणि या प्रसंगामधून त्यांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक आंतरिक तळमळ कशी निर्माण झाली तो भाग आपल्याला या प्रसंगामधून पाठामधून पाहायला मिळणार आहे। आता हा जो पाठ आहे तो पाठ त्यांचा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकामधून घेतला आहे। हा थोडक्यामध्ये या पाठाचा आशय आपण या ठिकाणी बघितला। यानंतर प्रत्यक्ष पाठामधून स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यान आलेले जे प्रसंग आहेत त्या प्रसंगाचा आपण अभ्यास करू। ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा आपल्या डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केलेलं आहे। म्हणजे देश पाहावा, देशामध्ये काय चाललेलं आहे, कशी स्थिती आहे, लोक काम करतात नाही करतात, उपाशी आहेत, हे सगळं पाहावं यासाठी त्यांनी भारत यात्रा केली होती। आणि मग ही भारत यात्रा करत असताना ते पोरबंदरला पोहोचले आणि पोरबंदरच्या त्या वास्तव्यामध्ये म्हणजेच पोरबंदरला ते मुक्कामाला राहिले। त्यावेळेस स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत। ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे। त्यांनी 3 खंड एकेका दिवसामध्ये वाचून परत केले। ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचणं होणे शक्य नाही, शक्यतेच्या बाहेर आहे, असे घडूच शकत नाही। काही लोकांना जाडी पुस्तकं घेऊन जायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवयच असते। थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं। तसंच बहुतेक हा साधू करत असेल। कोण म्हणालं? ग्रंथपाल। कोणाला? शिष्याला। शिष्याने हे सगळं शांतपणे ऐकलं। शिष्य घरी गेला, स्वामीजीकडे गेला आणि स्वामीजींना तो जसं ग्रंथपाल म्हणाला तसं सांगितलं। मग आता स्वामीजींनी काय केलं? 3 दिवस हे ग्रंथ वाचले। 4थ्या दिवशी स्वतः स्वामीजी ग्रंथालयामध्ये खंड घेण्यासाठी गेले आणि तो खंड त्यांनी ग्रंथपालाकडे मागितला आणि स्वामीजींनी त्या ग्रंथपालाला सांगितले
पहिले 3 खंड मी वाचून पूर्ण केलेले, माझे पूर्ण झालेले आहेत. पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. आणि तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. ग्रंथपालाला बरं वाटलं, कारण आयतीच संधी चालून आलेली आहे. त्यांनी स्वतःहून स्वामीजींनी आपल्याला आव्हान दिलेलं आहे. आणि त्यामुळे ग्रंथपालानं विचार केला की जाणून घेऊया ते किती प्रामाणिक आपल्याला बोलता येते. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या खंडामधले आडवे उभे प्रश्न विचारले, म्हणजे बरेच प्रश्न, उपप्रश्न विचारले. आता ग्रंथपाल जे प्रश्न विचारायचे त्याचं उत्तर त्या पानावर आहे. ते अर्ध पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे, म्हणजे मग पाठ पूर्णपणे सांगायचे. आता हे बघितल्यावर ग्रंथपालाला वाटलं, ग्रंथपालाच्या लक्षात आलं की हे काम तर मानवी कक्षेच्या बाहेर आहे. मानव हे असंच्या असं उत्तर सांगू शकत नाही एकदा पाहिल्यानंतर, एकदा वाचल्यानंतर. आणि स्वामीजी तर जे हा प्रश्न ज्या पानावर आहे ते पान अख्खं जसंच्या तसं वाचतात, जसं काही समोर पुस्तक ठेवून वाचत आहे अशा पद्धतीनं. आणि त्यामुळं त्याला वाटलं की हे काम आता सामान्य माणसाचं नाही. आता पुढं खेत्रीच्या महाराजांनी एकदा असंच स्वामीजींना विचारलं होतं की स्वामीजी, एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? त्याचं उत्तर अतिशय सुंदर अशा पद्धतीनं महाराजांना स्वामीजींनी दिलेलं आहे. अतिशय तर्कशुद्ध आणि तर्कसंगत असं उत्तर त्यांनी दिलं, म्हणजे बुद्धीला पटण्यासारखं, मानवी मनाला पटण्यासारखं उत्तर दिलेलं आहे. आता काय उत्तर दिलं पहा. स्वामीजी म्हणतात, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. एकाग्र, दुसरं नाही, ज्याच्यावर लक्ष ठेवायचे तिथंच. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते. म्हणजे कोणतीही गोष्ट करायची असेल तर आपल्याला एक इथं शिकवण मिळते पहा, की आपल्याला एकाग्र व्हावं लागतं. एकाग्र झाल्यानंतर आपलं मन केंद्रित करावं लागतं. आणि मन केंद्रित जर केलं तर आपल्याला सगळंच लक्षात राहतं. म्हणजे कोणतंही काम पूर्ण ध्यान देऊन लक्षपूर्वक केल्यानंतर ते सफलतेला जातं, यशस्वी होतं. हा एक बोध आपल्याला याच्यामधून मिळतो, शिकवण मिळते. आणि जसंच्या तसं आपल्याला लक्षात राहतं म्हणून त्यांनी सांगितलं. पुढे आणखी स्वामीजी काय म्हणाले पहा. असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. म्हणजे अक्षरं शिकवणे, वाचणे आणि वाचताना वाक्य संपलं की थांबणे, हे आलं म्हणजे शिक्षण संपलं. पण त्यापुढे जाऊन जर आपण प्रयत्न केला, आपल्याला फक्त वाचायला आलं म्हणजे शिक्षण झालं असं आपण समजतो. पण तिथून पुढे खरं शिक्षण आहे. तिथं जाऊन, त्याच्या पुढे जाऊन आपल्याला प्रयत्न करायचा. काय प्रयत्न करायचा? की आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियाची शक्ती आणखी विकसित आपण करू शकतो. तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. एकदम म्हणजे नुसतं बघितल्यावर आपण एक शब्द वाचतो तसं एक परिच्छेद पूर्ण तेवढा 8-10 ओळीचा परिच्छेद एकदाच वाचता येतो. परिच्छेदचा परिच्छेद मी एका दृष्टिक्षेपात वाचतो आणि काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. म्हणजे एका दृष्टिक्षेपामध्ये एका ग्रंथांची पानाचा पानं, म्हणजे आपण जसं एखादा कॅमेरा घेऊन फोटो मारतो, फोटो मारल्यानंतर त्या सगळ्याच पानावरची अक्षरं सगळी आपल्या फोटोमध्ये येतात. तसं त्या फोटोप्रमाणे स्वामीजी सांगतात की मी एक दृष्टिक्षेप टाकतो, म्हणजे मी फक्त त्याच्याकडे पाहतो. पाहिल्याबरोबर अख्खी पानाच्या पानं माझ्या स्मरणामध्ये राहतात आणि ते न पाहता वाचू शकतो. एवढी क्षमता स्वामीजींची आहे असं स्वामीजी सांगतात. आता त्यानंतर दुसरा प्रसंग आहे. स्वामीजी जेव्हा भारत यात्रा करत करत कन्याकुमारीला आले
तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठावर उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा 3 दिशेला सागर पसरले. आता म्हणजे भारताचं जे टोक दक्षिणेकडचं आहे त्या टोकावर उभारल्यानंतर तिन्ही बाजूला म्हणजे दक्षिणेला, पश्चिमेला आणि पूर्वेला समुद्र लांबपर्यंत पसरलेला होता. आणि त्या समुद्राकडे पाहत असतानाच थोडंसं काही अंतरावर त्यांचं लक्ष गेलं. मध्यभागी 1-1.5 फरलांग अंतरावर 200-300 मीटर अंतरावर एक शिलाखंड होता. खडकाचा भाग तो पाण्याच्या वर बराच आलेला आहे. आणि मग तो बघितल्यानंतर स्वामीजीला मनामध्ये आलं की आपण तिथं गेलो तर, कारण आपण ज्या ठिकाणी उभा राहिलोय तो भाग तर या भारतभूमीचं शेवटचं टोक नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण गेलो तर असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला. लगेच त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले, ते काय आहे? नावाडी म्हणाली, त्याला श्रीपाद शिला म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये आले, अरे आपली भारत यात्रा तर संपलेली नाही, आपल्या देशाचा भाग आणखी थोडासा राहिलेला आहे, आणि म्हणून त्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला जायला पाहिजे. त्या शिलाखंडावर आपण गेलं पाहिजे, आणि मग कन्याकुमारीचं जे शेवटचं चरण आहे, पाय आहे, तिथं आपण आपली भारत यात्रा संपवली पाहिजे. भारत यात्रा ती समर्पित भारतभूमीला केली पाहिजे. या भावनेनं स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला लगेच विचारले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. त्यावेळेस नावाड्यानं सांगितलं, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. आता पैसे द्यावे लागतील म्हणजे स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत, मी निष्कांचन संन्यासी आहे, मला कुठल्याही प्रकारचे पैसा, नाना, धन संपत्तीची गरज नाही, मी काहीही बाळगत नाही. संपत्ती नसलेला, पैसे नसलेला मी संन्यासी आहे, असं नावाड्याला त्यांनी सांगितलं. त्यावेळेस नावाडी म्हणाली, नावाड्याचा काय प्रश्न, नावाडी पैसे घेऊन तिकडे घेऊन जाणार आहे. ते म्हणाले, ते तुमचं तुम्ही बघा, तुम्ही कोण आहात ते, तुम्ही निष्कांचन संन्यासी आहात का धनवान आहात, आम्हाला काही देणं घेणं नाही. स्वामी विवेकानंदांनी लगेच सागरामध्ये एकदम उडी मारली. आता कल्पना करा, फरलांग 1.5 फरलांग अंतर पोहोच जायचं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा धोका एक होता. तो धोका स्वामीजींना माहीत नव्हता, कारण कन्याकुमारीच्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत, आणि या शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हत्तीच्या सुळ्या दातासारखे असतात. एकदा मनुष्य जर त्या दातांमध्ये, सुळ्यांमध्ये अडकला तर त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. जेव्हा स्वामीजी समुद्रामध्ये उडी मारतात तेव्हा नावाडी घाबरून गेले. लगेच त्या दोघा तिघांनी काय केलं, आपल्या नावा काढल्या, स्वामीजीचा पाठलाग करू लागले. पाठलाग सुरू केले. त्यांना वाटले, या माणसाला वाटेत काही संकट आले तर, किंवा पोहताना त्यांचा दम संपला तर तो पाण्यामध्ये बुडून मरेल, म्हणून त्यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु स्वामीजी त्याच्याही पुढे जाऊन त्या खडकावर व्यवस्थित पोहोचले, त्या शिलाखंडावर पोहोचले. आणि मग नावाड्याच्या लक्षात आलं की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली माणूस आहे, अद्वितीय, इतर कोणीही नाही असा. आणि म्हणून स्वामीजी त्या नावाड्यांना पुन्हा तिथं गेल्यानंतर म्हणतात, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. पुन्हा नावाड्यांना धक्का बसला. ते थक्क झाले, त्यांना आश्चर्य वाटलं, निष्प्रभ झाले. आता स्वामीजी पुन्हा तिथे 3 दिवस राहिले. 3 रात्री आणि 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटीच होते, सोबतीला कोणीच नाही. 3 दिवस नुसते थांबले नाही तर ते ध्यानस्थ बसले.
ध्यानधारणेला बसले. ध्यानधारणेला बसलेला म्हणजे डोळे बंद करून शांत बसणे. जवळ कोण आलं ते सुद्धा त्यांच्या लक्षात येणार नाही. आता मग या माणसाला काहीतरी खायला द्यावं असं नावाड्यांना वाटायला लागलं. आणि अनेकदा नावाडी लोक तिथे यायचे, स्वामीजींना हाका मारायचे. हाका मारून सुद्धा काही उपयोग नाही, परंतु स्वामीजींच्या लक्षामध्ये यांनी हाका मारलेल्या लक्षात सुद्धा आलेल्या नाही. कारण स्वामीजी भावसमाधीमध्येच आहे. समाधी लागल्यामुळे बाहेरचं कुठलंही ऐकू जात नाही. तेही स्वामी नावाड्यांच्या लक्षामध्ये आले. आणि नावाड्यांना वाईट वाटायला लागलं की या माणसानं आपण उगीच नाही म्हणून सांगितलं, याचं त्यांना पश्चाताप व्हायला लागला. आणि मग आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हटले, याचं त्यांना वाईट वाटलं. पण त्यामुळेच नावाड्यांनी नाही म्हटल्यामुळेच स्वामीजींनी समुद्रामध्ये उडी मारली होती. म्हणजे काय, यामधून आपल्याला बोध मिळतो की स्वामीजीचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. म्हणजे आंतरिक प्रेरणा इतकी झाली, इच्छा एवढी झाली, प्रबळ इच्छा झाली की समुद्रामध्ये आपण त्या ठिकाणी गेलोच पाहिजे. नावाड्यानं जर नाही सांगितलं तर पोहत जायचं, ही इच्छा प्रबळ मनामध्ये निर्माण झाली. म्हणजे एखादं संकट आलं की माणूस आपण म्हणतो त्याला पर्याय नाही आणि आपण टाळतो. तसं स्वामीजींनी टाळलंच नाही, तिथं जायचं ठरवलं होतं, ते समुद्रामध्ये त्यांनी उडी मारली गेली. आता स्वामीजीच म्हणतात की जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, म्हणजे काम होण्यासाठी आडवे प्रसंग येत असतात, वाईट परिस्थिती येत असते, विरोध होत असतो, तितकं माणसाला जास्त प्रेरणा मिळते, इच्छा प्रबळ होते आणि माणूस मग जोराने प्रयत्न करत असतो. म्हणून अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. ही स्वामी विवेकानंद सांगतात. जर नावाड्याने तिथं नेऊन सोडलं असतं तर स्वामीजी कदाचित जाऊन आले असते, परंतु त्यांनी नाकारल्यामुळं स्वामीजींनी समुद्रामध्ये उडी मारली आणि मग ते कुठल्याही धोक्याला न घाबरता त्या खडकावर पोचलेले होते. आता अनुकूलता म्हणजे जर नावाड्याने त्यांना सहज सोडलं असतं तर ती अनुकूलता, आपोआप गेले असते, जाऊन बघून आले असते. म्हणजेच अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे. म्हणजे संघर्ष माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. माणसाच्या जीवनामध्ये मोठी संकट आली पाहिजे, संकटसुद्धा असायला पाहिजे, विरोध असला पाहिजे. त्यामुळे माणसाच्या मनामधली चेतना फुलत असते. हे स्वामीजींनी सांगितलं. आता स्वामीजी तिथं 3 दिवस 3 रात्र तिथे राहिले. 3 दिवस 3 रात्री त्यांनी फक्त भारत मातेचं चिंतन केलं. डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत देश, भारतामधील गोरगरीब जनता त्यांना दिसत होती. स्वामी विवेकानंदांच्या लक्षामध्ये आलं की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, त्यांना जेवायला अन्न नाही. आणि मग अशा लोकांना आपण वेदांताचा उपदेश करणे किती योग्य आहे. ज्यांना भाकरीची भ्रांत आहे, म्हणजे ज्यांना भाकरीच मिळत नाही, भ्रांत असणे म्हणजे उणीव असणे, न मिळणे, भाकरीची भ्रांत असताना मग आता वेदांत सांगणे, केवळ उपदेश करणे योग्य नाही. हे सगळं खोटं आहे. हे स्वामी विवेकानंदांच्या लक्षामध्ये आलं आणि म्हणून त्या उपाशी पोटी राहणाऱ्या लोकांना आधी 2 वेळचं जेवण द्यायला पाहिजे, हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. आणि म्हणून त्यांना खरा धर्म हा सूर्यासारखा सूर्यप्रकाशक असतो, सर्व प्रकाशक. सूर्य जसा सर्वांना प्रकाश देतो, मूर्खांना देतो, चांगल्यांना देतो, प्राण्यांना देतो, मुक्यांना देतो, बहिऱ्यांना देतो, सर्व प्राण्यांना प्रकाश देतो, तसा धर्म हा सूर्यप्रकाशक असला पाहिजे, सगळ्यांना प्रकाश देणारा असला पाहिजे. आणि वसुंधरेसारखा म्हणजे पृथ्वीसारखा सर्वसंग्राहक, सर्वांना सोबत घेऊन चालणारा पृथ्वीसारखा धर्म असला पाहिजे. आणि हे जर असेल तर हे सर्व धर्म समन्वयाचं सूत्र आहे. हे समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले. म्हणून या पाठामधून आपल्याला लक्षात आलं की स्वामीजींनी भारत दरम्यान भारतातील गोरगरीब जनता उपाशीपोटी आहे, त्यांना अगोदर
2 वेळेसचं जेवणाची व्यवस्था केली पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. आणि त्याचबरोबर भारत मातेविषयीचं प्रेम त्यांच्या मनामध्ये किती आहे ही एक बाब आपल्या लक्षात आली. पोरबंदरच्या वास्तव्यामधून त्यांची वाचनाची गती आपल्या लक्षात आली, त्यांची आकलन क्षमता किती आहे हा एक भाग आपल्या लक्षामध्ये आला. आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं जर काय असेल या पाठामधून, तर विद्यार्थ्यांनी एकाग्र होऊन आपलं मन केंद्रित करून कोणतंही जर काम केलं तर कुठेच आपण मागे पडत नाही, यशस्वी होतो. आपला धरलेला मार्ग आपण शेवटास नेऊ शकतो, यश मिळवू शकतो. हा एक संदेश आपल्याला स्वामीजींच्या या पाठामधून आपल्याला पाहायला मिळतो. नमस्कार, धन्यवाद.